नमस्कार मंडळी, मी साक्षी. चिपळूण खाद्य संस्कृतीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वजरी मसाला आणि ही वजरी कशी साफ करायची हे देखील या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात आधी यासाठी लागणारे साहित्य पाहूया. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लसूण, आलं लसूण पेस्ट, तांदळाचं पीठ, गरम मसाल्याचं वाटण. चला तर पाहूयात वजरी साफ कशी करायची. आता ही आहे वजरी. इथे फक्त वजरीचं कापड आहे. यामध्ये आतड्या म्हणजेच फेर पण भेटतात आणि फुफ्फुस पण भेटतात. मिक्स जर वजरी घेतली तर अशा प्रकारे 2-3 घटक भेटतात यामध्ये. सर्वात आधी वजरी घेऊन आल्यावर 2-3 वेळा धुवून घ्यायची चांगली. इथे मी धुवून घेतली आहे वजरी आणि वरचं काळपट कापड आहे ते पण स्वच्छ करून घ्यायचं. हा पांढरा भाग दिसतोय तो बाहेरचा भाग असतो. पातळ जी वरची कातडी असते ती काढून घ्यायची आहे. दाखवल्याप्रमाणे असं काढून घ्यायचं आहे. यामध्ये फेर असतात ते काय करायचे, बारीक करायचे आणि एक उकळी काढून घ्यायची त्यांना. त्यानंतर त्यामध्ये तांदळाचं पीठ आणि मीठ घालून स्वच्छ चुरून चांगलं धुवून घ्यायचं. आता ही वजरी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे साफ करून घ्यायची चांगली. वजरी साफ करायला वेळ लागतो जरा. आणि आता उन्हाळा चालू झाला आहे तर ही वजरी खायला खूप चांगली आहे. थंड असते वजरी. अशा प्रकारे वजरी साफ करून घ्यायची. आता इथे पाहू शकता पांढरी शुभ्र झालं आहे कापड. आता ही आपण बारीक करून घेणार आहोत. अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे. आता स्वच्छ धुवून घ्यायची. यासाठी आपण यामध्ये मीठ टाकले, 2 चमचे मीठ घेतले आणि नंतर 2 चमचे पीठ टाकून वजरी एकदम चांगली चोळून घ्यायची. 2-3 मिनटं तरी चांगलं चोळून घ्यायचे. त्याला त्यातली काय घाण असेल ती निघून जाते. मिठाने पण स्वच्छ होते आणि त्याचा वास काही येत नाही. चोळून झाल्यावर धुवून घ्यायची वजरी. परत एकदा आपण मीठ टाकून चुरून घ्यायची वजरीला. असं आपल्याला 2दा तरी करायचं आहे. यामुळे वास येत नाही वजरीला. वजरी स्वच्छ होते एकदम. इथे आपली वजरी एकदम स्वच्छ झालेली आहे. चला तर आपण वजरी मसाला तयार करायला घेऊया. यासाठी इथं गरम तेल केलं आहे. त्यामध्ये फोडणी लसणाची दिली आहे. तर यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालणार आहोत. चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो कच्चा ठेवायचा नाही आहे. चांगला परतून त्याला नरम करायचं आहे. यासाठी थोडंसं मीठ टाकणार आहोत. यामध्ये मीठ घालून चांगलं परतून घ्यायचं आहे. यावर 1 मिनिटभर झाकण ठेवून वाफून घ्यायचं आहे. त्यामुळे चांगला कांदा नरम पडतो. आता कांदा चांगला नरम झाला आहे. आता यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकलं आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे. हे पण टाकल्यानंतर आपण 1 मिनिटभर झाकण ठेवायचं आहे. परतून घ्यायचं आहे चांगलं. आता यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत. इथे हळद टाकली आहे. 1-1.5 चमचा हळद आहे. तिखट मसाला टाकला आहे. 2 ते 2.5 चमचे तिखट मसाला आहे. आता चांगलं बारीक आचेवर परतून घ्यायचं आहे. मसाले टाकताना बारीक आचेवरच टाकायचं आहे, नाही तर मसाला करपू शकतो. आता वजरी टाकून घेऊया. आता हे चांगलं मोठ्या आचेवर करून आपण चांगलं परतून घ्यायचं आहे. याला जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत परतायचं आहे चांगलं. इथे तुम्ही पाहू शकता पाणी चांगलं सुटलं आहे. अशा प्रकारे पाणी चांगलं सुटायला हवं. आता यावर आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता किती पाणी सुटलं आहे. असंच पाणी सुटायला हवं वजरीला. वजरीला तरी पण छान येते यामुळे. आता परत एकदा 2-3 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत. त्यामुळे अजून पाणी सुटेल त्याला. इथे पाहू शकता किती पाणी सुटलं आहे त्याला. आता यामध्ये आपण गरम मसाल्याचं वाटण टाकणार आहोत. इथे मोठे 2 चमचे गरम मसाल्याचं वाटण घेतलं आहे. याला आता चांगलं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर 2-3 मिनिटांसाठी परत एकदा झाकण ठेवून घ्यायचं आहे. वाफून घ्यायचं आहे. आता परतून घ्यायचं आहे वाफून झाल्यानंतर. तर यामध्ये आपण गरम पाणी टाकले.
गरमच पाणी टाकायचं आहे, यामुळे मस्त असं वजरीला तरी सुटते। आता यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि कोथिंबीर टाकली आहे। आता हे आपण बारीक आचेवर शिजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपली वजरी तयार होते। मस्त अशी शिजली वजरी, मस्त अशी वजरी आपली तयार झाली आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। थँक्यू।